चला पोलीस भरतीवाले तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या शिव पार्वती करिअर पॉइंट या युट्यूब चॅनलवर तसेच इंस्टाग्राम पेजवर। तर हा बघा पॉइंट मधील गुणाकार सर्वात जास्त प्रश्न याच्यावर पण विचारले जातात आणि त्यानंतर सर्वात जास्त पोरांना प्रॉब्लेम देणार आहे गणित। पण तुम्हाला गुणाकार तर जमतोच बेसिक, पण नेमका पॉइंट कुठे द्यायचा हे आपल्याला माहित नसतं। पण आपण आज एक नवीन पद्धत बघू, त्यानुसार तुमचं पॉइंट मधलं एकही गणित चुकणार नाही। आधी काय करायचं, 56 गुणिला 13 जसं तसं उत्तर काढायचं। त्यानंतर बघा 13 पाचा 65, 13 78, 78 8 बच्चाला 7, 13 पाचा 65, 65 आणि 7 किती झाले आपले 72। उत्तर किती आलं आपलं 728। उत्तर आलं आपलं 728। पण याचं उत्तर तर 728 आलं, पण नेमकं पॉइंट द्यायचा कुठं, मग हे गुत्त आपलं। मग याच्यात बघायचं पहिलं जे पद आहे याच्यामध्ये किती घरानंतर पॉइंट आहे, पहा पॉइंट नंतर एक अंक आहे, एक अधिक याच्यानंतर पॉइंट नंतर किती अंक आहे, एकच अंक आहे, म्हणजे एकूण किती अंक आहे पॉइंट नंतर 2। मग काय करायचं, डोळे बंद करायचे, 2 अंक मोजायचे आणि इथं पॉइंट द्यायचं। उत्तर किती आलं आपलं 728। 100% आपलं उत्तर आहे 7.28। त्यानंतर बघा 0.6 आणि 0.3 आहे, पण काय करायचं आधी अंक घ्यायचा, 6 गुणिला 3 साइन त्रिक 18, 18 उत्तर इथं लिहून टाकायचं। पण आता मेन काम काय उरलं आपलं, पॉइंट द्यायचा कुठे, मग द्यायचा कुठे तर 2 घर अधिक इथे किती आहे 1 घर, किती आहे 1, मग एकूण किती घर झाले हे 3, म्हणजेच काय 3 घरांच्या आधी आपल्याला पॉइंट द्यायचा आहे। मग 1 2 आणि इथं एक 0 ठेवून इथं काय द्याल पॉइंट, म्हणजे उत्तर काय आलं आपल्याला 0.018। त्यानंतर तिसरं उदाहरण बघू आपण, 0.25 गुणिला 5 म्हणजे 25 गुणिला 5 आधी गुणाकार करून घेऊ। गुणाकार किती आला आपला 25 5 125, 125 गुणाकाराला आपण नेमका पॉइंट द्यायचा कुठे, मग द्यायचा कुठे 1 2 3, पहिल्या उदाहरणात 3, दुसऱ्याच्या 2, 3 आणि 2 किती झाले एकूण 5, म्हणजे 5 घरानंतर आपल्याला पॉइंट द्यायचा आहे। मग 1 2 3 4 आणि 5 आणि ते एक 0 एक्स्ट्राचा आणि उत्तर काय आलं आपलं 0.00125। मग त्यानंतर तुम्ही हे उदाहरण सोडवायचं आहे की 0.6 गुणिला 0.18, याचं उत्तर जर बरोबर आलं आणि आजची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।